मित्रांनो, जरांगे पाटील यांनी 30 तारखेला एक धडाकेबाज निर्णय घेतला आणि राजकारणातलं चाणक्यनीती काय असते ते आम्हाला सुद्धा येतं हे जरांगे पाटील यांनी दाखवून दिलं. आणि खास करून गेले कित्येक दिवस झालं मराठ्यांचा निर्णय हे भावनेच्या भरात आहे आणि त्यांचा निर्णय हा आपल्या फायद्याचा होणार आहे. आपल्याला फार काही कष्ट करायची गरज लागणार नाही या भ्रमामध्ये बरेचसे लोक होते, परंतु त्यांचा भ्रम जरांगे पाटील यांनी एका झटक्यात दूर केला. खरं तर 30 तारखेला जरांगे पाटील हे उमेदवारांची घोषणाच करतील अशी बहुतेकांना आशा होती, परंतु त्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाचा सगळ्यात जास्त हबाडा जर कुणाला बसला असेल तर तो महायुतीला. होय, महायुतीमधील भाजप, शिंदे आणि अजितदादा यांना. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, गेल्या कित्येक दिवस झालं हे महायुतीमधील जे पक्ष आहेत ते असं म्हणतात की देव पाण्यात घालूनच बसले होते, कारण त्यांना असं वाटत होतं की जरांगे पाटील यांनी एका मतदारसंघात अनेक उमेदवार द्यावे. तो हे निर्णय जरांगे पाटील यांनी रद्द करून टाकला. परंतु नंतर त्यांना वाटलं चला एका मतदारसंघामध्ये एक जरी उमेदवार जरांगे पाटील यांनी दिला तरी आपलं काम अलगद झालं म्हणून समजा. का? कारण त्याला माहीत होतं एकतर राज्यामध्ये ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये एक स्पेस निर्माण केली, एक दरी निर्माण केली आणि त्यामुळं मराठा मतदार बहुतांश आपल्या जर विरोधामध्ये जर गेला तर अर्थात आपली पहिली लढाई ही महाविकास आघाडीशी आहे हे भाजपला चांगलं माहीत होतं. आणि त्यामुळं आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी जर आपल्या विरोधात जात असेल तर ती एक कट्टा मतं ही आपला मुख्य प्रतिस्पर्धी असणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मिळू नयेत हीच त्यांची धारणा होती. आणि त्यामुळे जरांगे पाटील यांनी एक जरी उमेदवार एका लोकसभा मतदारसंघामध्ये उभा केला तर आपल्या विरोधातली मराठा मतं ही जरांगे पाटील आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये दुभंगले जातील आणि मग मराठा इतर जे काय जाती आहेत त्यांचं आपण कलेक्शन करू, गोळा करू आणि त्यांच्या मतांच्या जोरावर आपण विजयी हो, हा प्लॅन भारतीय जनता पक्षाचा होता. परंतु जरांगे पाटील यांनी असा हबाडा दिला, असा निर्णय घेतला आणि त्यांनी दाखवून दिलं की राजकारणातले खरे चाणक्य हे तेच आहेत. आणि त्यामुळे कित्येक दिवस झाला हा जो प्लॅन ठरलेला होता भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा तो सपशेल फेल गेला आहे. तुम्ही लक्षात घ्या, नाशिकमध्ये छगन भुजबळ यांचं नाव कधी पुढं आलं. आता ठीक आहे, आता ते निवडणूक लढतील नाही लढतील तो भाग वेगळा, परंतु नाशिकमध्ये राजाभाऊ वाजे हा मराठा उमेदवार ठाकरे गटानं दिला, बरोबर छगन भुजबळ यांचं नाव पुढे आलं. कारण त्यांना माहिती आहे राजाभाऊ वाजे की कोण आलेत, त्यानंतर जरांगे पाटील यांचा एक उमेदवार पुढे येईल, अर्थात मराठा विरुद्ध मराठा अशी फूट पडेल आणि आपला विजय अगदी आरामात होईल. परंतु खरी गोष्ट ही आहे की जरांगे पाटील यांनी हा निर्णय अचानक आणि धक्कादायकरित्या कसा काय घेतला आणि त्यांच्या या निर्णयामुळं भल्याभाल्यांची झोप उडाली आहे आणि काही लोकांना अगदी आरामात झोप येते. म्हणजे महाविकास आघाडीतील जे घटक पक्ष आहेत त्यांना नक्कीच यानं उकळ्या फुटत असतील, त्यांना चांगलं वाटत असेल. आणि महायुतीचे जे आहेत भाजप, शिंदे आणि अजितदादा यांची डोकेडोकी मात्र 100% वाढली आहे. जरांगे पाटील यांच्या निर्णयामुळं आणखी एका जणाला मोठा हवाडा भेटला आहे, तो म्हणजे प्रकाश आंबेडकर. कारण प्रकाश आंबेडकर जे आहेत ते कधी छगन भुजबळ यांच्यासोबत जात होते. त्या ठिकाणी मराठा आरक्षणाची मागणी कशी चुकीची आहे, तुमचं ताट वेगळं ठेवा आणि ओबीसीचं ताट वेगळं ठेवा असं सांगत होते. तर दुसऱ्या दिवशी लगेच जरांगे पाटील यांच्यासोबत येत होतं. म्हणजे त्यांना फक्त ओबीसी तिकडे जाऊन ओबीसीची मतं पाहिजे होती आणि जरांगे पाटील यांच्यासोबत येऊन मराठ्यांची मतं पाहिजे होती. परंतु सगळ्या बाजूनं जर विचार केला तर जरांगे पाटील यांनी का मोठा मास्टर स्ट्रोक खेळला आहे. कारण त्यांनी काय सांगितलंय, आपण पाठिंबा कुणाला देत नाही आहोत, परंतु तुम्हाला ज्याला पाडायचंय त्याला पाडा. अर्थात इतके दिवस ते हे सांगत होते की देवेंद्र फडणवीस यांना गुलाल लागू द्यायचा नाहीये. आता ते म्हणतायत, ते डायरेक्ट असं सांगत नाहीयेत की भाजपला पाडा, परंतु त्यांनी संदेश देऊन टाकलाय ज्याला पाडायचंय त्याला पाडा. त्याआधी त्यांनी सांगितलं होतं की आपल्यावर लाठी हल्ला कोणी केला, आपल्यावर खोटे गुन्हे कोणी दाखल केले, आपले बॅनर्स कोणी काढून टाकले, आपला छळ कोणी केला. अर्थात यामध्ये सगळ्यात मुख्य रडारवर येतात ते देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार. आणि त्यामुळं थेटपणे जर आपण सांगितलं की भाजपला पाडा तर एक वेगळा संदेश जाईल. आणि त्यामुळं त्यांना ज्यावेळेस हा प्रश्न विचारला त्यावेळेस त्याने सांगितलं की मराठ्यांना माहिती आहे कुणाला पाडायचं ते, म्हणजे निवडून कुणाला आणायचं आहे हा विषय दुसरा आहे, परंतु पाडायचं कुणाला हे जरांगे पाटील यांनी न सांगता सुद्धा सांगून टाकलंय. आणि त्यामुळं आपल्याला फार काही कष्ट करावे लागणार नाहीत आणि जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा राजकीय फायदा आपण करून घेऊ.
मराठा मतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण विभागणी करू आणि त्यामुळे मराठा इतर मताचं एकत्रीकरण करून आपण आपला विजय मिळवू. हा जो एक प्लॅन भारतीय जनता पक्षाचा होता किंवा महायुतीचा होता, तो जरांगे पाटील यांच्या या निर्णयानं सपशेल धुळीला मिळाला आहे. आणि त्यामुळं आता त्यांनी इनडायरेक्टली जे सांगितले ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा, त्यामुळं बहुतेक मतदारसंघामध्ये बहुतांश मराठा मतदार हे भाजपच्या विरोधामध्ये जाणार आहे, हे जवळपास फिक्स आहे. परंतु बाकीच्या गोष्टी काहीही असो, जरांगे पाटील यांनी दाखवून दिले की ऐनवेळी कुठला मास्टर स्ट्रोक खेळायचा असतो. म्हणजे जी गोष्ट जरांगे पाटील यांना कळाली ती गोष्ट आंबेडकर यांना सुद्धा कळालेली नाही. आणि त्यामुळं राजकारणामध्ये कुठल्या क्षणी कुठला निर्णय घेतला पाहिजे, ज्यामुळं समोरचा विरोधक गार पडेल, हे जरांगे पाटील यांनी नक्की दाखवून दिले. धन्यवाद.